यानंतर बातमी आहे ठाण्यामधली। एकीकडे ठाणेकर खड्ड्यांमुळे हैराण आहे, तर दुसरीकडे महापौर उपमहापौरांसाठी लाखोंची वाहनं खरेदी केली जाणार आहेत। ठाणेकर हे खड्ड्यांनी हैराण झालेले आहे। ठाण्यामधील अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे, सुरू असलेलं काँक्रिटीकरण यामुळे ठाणेकर पुरते मेटाकुटीला आलेले असतानाच दुसरीकडे मात्र ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्यासाठी आलिशान गाड्यांवर पैशांची उधळण केली जाते। उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांना महिंद्रा कंपनीचे महिंद्रा 700 गाड्या दिल्या गेलेल्या आहेत, तर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था केली जाते, ही जी अजून आलेली नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच मुंबई पालिकेमधील सत्ताधाऱ्यांचे जे वाहन खरेदी होती त्याच्यावरून कान टोचलेले होते। असं असतानाच ठाणे पालिका हा खर्च का करते असा सवाल आता विचारला जातोय। जुन्या गाड्यांमध्ये काही गाड्या बंद पडत होत्या। माझी स्वतःची गाडी पण बंद पडत होती, विरोधी पक्षनेत्यांची गाडी पण बंद पडत होती आणि त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड असल्यामुळे मला वाटतं कुठेतरी प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आणि त्यानुसार ह्या गाड्या घेतल्या गेल्या। मला असं वाटतं आज 4 वर्षानंतर जर गाड्या ह्या घेतल्या आहेत तर मला वाटतं आता 20 वर्षापर्यंत गाड्या घ्यायला नको आणि या नियोजना तुम्हाला वाटतं की जे पैसे वरती खर्च केले ते योग्य नाही, योग्य म्हणण्यापेक्षा की दरवेळेला आता ही गाडी घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या वर्षी जर एखादा महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष बसले आणि त्यांना जर वेगळी गाडी घेण्याचं हे असेल तर त्याच्यापेक्षा आताच ही गाडी चांगल्या पद्धतीची घेसेल, जेणेकरून 10 वर्ष बघायला नको। अनेक नागरी समस्या आरोग्यासह ठाणे शहरामध्ये आहेत। खरं तर ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे, परंतु तुम्ही एक व्हीआयपी कल्चर ह्या शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न या गाड्यांच्या माध्यमातून करताय। खरं तर 15 वर्षाचा कालावधी असतो वाहन वापरण्यासाठी आणि परत त्याला एक ग्रीन पास मिळून ते 5 वर्ष तुम्ही वापरू शकता आणि अनेक ठाणेकर किंवा अनेक नागरिक अशा पद्धतीने गाड्या वापरतात। खरं तर या 5 वर्ष झालेल्या गाड्या चांगल्या स्थितीमध्ये दुरुस्त करून हे वापरू शकतात, परंतु तसं न करता कुठेतरी नागरिकांच्या कररूपी पैशाचा अपव्यय, इतक्या नागरिक समस्या असताना सुद्धा या ठिकाणी नवीन गाड्या घेण्याचा घाट या सत्ताधाऱ्यांनी